हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये एक टॉपिक शिकलोय, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी अँड स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. त्यामध्ये आपण शिकलो की जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर आपण त्याची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ही एक्स्ट्रा प्रोटेक्शन मेथड जी असते, म्हणजे जो काय आपण ग्राफ काढलो तर त्या बेसिसवर आपण ते डिटरमाइन करू शकतो, बरोबर. पण जर आपण वीक इलेक्ट्रोलाइटची जर मोलर कंडक्टिव्हिटी, लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी म्हणून आपण त्या ग्राफच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करायला गेलो तर ते पॉसिबल होत नाही, कारण त्या ग्राफमध्ये काय व्हायचे तर चेंजेस यायचे, बरोबर. चेंजेस कसे यायचे तर आपण ते ग्राफ जर बघितले लास्ट लेक्चरमध्ये शिकलो आपण, मोलर कंडक्टिव्हिटी विथ वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तर या टाइपमध्ये आपण असा एक ग्राफ त्यामध्ये काढला होता. तर या ग्राफमध्ये जर आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर घेतला त्यामध्ये कसं असतं तर लिनियर इन्क्रीज असतो, म्हणजे असं आपल्याला एक स्ट्रेट लाईन त्यामध्ये मिळायची, बरोबर. या ग्राफमध्ये आपल्याला अशी स्ट्रेट लाईन त्यामध्ये मिळायची. मग त्याचा इंटरसेक्ट पॉईंट जो करायचा याला म्हणायचो आपण मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन. असा एक स्ट्रेट लाईन आपल्याला ग्राफ त्यामध्ये मिळायचा. पण जर आपण मोलर कंडक्टिव्हिटी वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशनचा ग्राफ जर वीक इलेक्ट्रोलाइटसाठी कॅल्क्युलेट करायला गेलो किंवा ड्रॉ करायला जर गेलो आपण, तर अशा वेळेस काय व्हायचं याच्यामध्ये एकदम ग्रॅज्युअल इन्क्रीजिंग आपल्याला दिसायचं. म्हणजेच काय की वाय ऍक्सिसला हा जो ग्राफ जायचा तर हा कसा जायचा, पॅरलल जायचा. म्हणजे यामध्ये आपल्याला कॅप झिरोची जी व्हॅल्यू आहे, म्हणजेच काय मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याला सुद्धा आपण मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन, तर ही व्हॅल्यू यावरून आपल्याला काय मिळत नाही. सो त्यासाठी आपण कोलर्स लॉ इथे यूज करतो. सो वी कॅन डिटरमाइन द मोलर कंडक्टिव्हिटी अँड लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी बाय युझिंग कोलर्स लॉ ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जर आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइट जर दिले असतील आणि त्यांची जर आपल्याला लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी म्हणा किंवा आपण मोलर कंडक्टिव्हिटी इन्फानाइट डायल्युशन म्हटलं तरी चालेल, तर ती जी कंडक्टिव्हिटी आहे मोलर कंडक्टिव्हिटी, तर ती आपण कोलर्स लॉच्या बेसिसवर वीक इलेक्ट्रोलाइटची कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे सर, मी आता इथे जो काय कोलर्स लॉ आहे त्याचं इथे स्टेटमेंट लिहितो आधी आणि नंतर मग व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, एकदम इझी आहे कोलर्स लॉ. या बेसिसवर आपल्याला न्यूमरिकल सुद्धा समोर जाऊन सॉल्व्ह करायचे. न्यूमरिकल सुद्धा खूप सोपे आहे. मी तर हे सांगेन की जे काय आपले फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये कोलर्स लॉचे जे न्यूमरिकल हे सगळ्यात इझी आहे. फक्त 2 or 3 मेथड्स, 2 or 3 स्टेप म्हणू आपण, 2 or 3 स्टेप जर आपण सॉल्व्ह केल्या व्यवस्थित तर इझिली काय ऍडिशन सबट्रॅक्शन सारखे कॅल्क्युलेशन्स आहेत, इझिली आपण ते सॉल्व्ह करू शकतो. चला मी इथे स्टेटमेंट देतोय कोलर्स लॉ. इथे मी स्टेटमेंट लिहितोय, ऍट इन्फानाइट डायल्युशन of electrolytic solution each ion migrates independently from its co-ion and makes its own contribution to the total molar conductivity of that electrolytic solution. Which is irrespective from its co-ion. याला सुद्धा आपण कोलर्स लॉ. याला आपण अजून एक स्टेटमेंट असं लिहू शकतो कोलर्स लॉ साठी,
द लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी, द लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी त्यालाच म्हणतो आपण कॅप झिरो. हा झिरो तुम्ही वरती लिहिलं तरी चालतो, याला असं लिहिलं तरी चालेल. द लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन, of electrolytic solution is the sum of molar conductivity, of cations and anions. Limiting molar conductivity of cations and anions present in the solution is known as Coulom's law. या टू स्टेटमेंट पैकी तुम्ही कोणते लिहिले तरी चालेल, करेक्ट असेल. बघा आपण स्टार्टिंगचं स्टेटमेंट काय दिलं, ॲट इन्फानाइट डायल्युशन ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. म्हणजे एखादं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घ्यायचं आणि त्याला काय करायचं आहे, इन्फाइनटली डायल्यूट करायचं. मी लास्ट लेक्चरमध्ये शिकवलंय इन्फाइनाइट डायल्यूट करायचं म्हणजे काय करायचं. तर असा एक पॉईंट येईल की तिथे काय होईल, तुमचं राईज इन मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू जी असेल ती स्टॉप होऊन जाईल. मग तो जो पॉईंट असेल किंवा तो जो व्हॉल्यूम आपल्याला मिळाला त्यालाच म्हणणार आपण ॲट इन्फानाइट डायल्युशन, किंवा त्यालाच म्हणू शकतो आपण ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय, आपण जसं जसं डायल्युशन करणार तसं जसं काय होईल तर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाईल. बरोबर. मग कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन, एक्झॅक्ट झिरो नसणार, 0.0001 वगैरे असे काहीतरी त्याची व्हॅल्यू येणार. म्हणजे आपण काय करतो, त्याला इन्फायनाइटली डायल्यूट करतोय. ॲट इन्फायनाइट डायल्युशन ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. मी ते डायग्रामॅटिकली समजून सांगतो थोडं बघा. सपोज आपण NaCl जर सोल्युशन घेतलं, ठीक आहे. मग आता NaCl जर आधी सोल्युशन घेतलं असेल, यामध्ये Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह असे आयन्स तयार झाले असतील. एक कॅटायन आणि दुसरा कोणता, एनायन. अजून एक सांगतो मी, इथे KClचं पण सोल्युशन घेतोय ज्यामध्ये आयन्स असतील K+ आणि Cl-. ठीक आहे. असे नंबर ऑफ आयन्स रिस्पेक्टिव्ह सोल्युशन मध्ये क्रिएट झालेले असतील. इच आयन मायग्रेट्स इंडिपेंडेंटली फ्रॉम इट्स को आयन. याचं मिनिंग काय, ज्यावेळेस काय करतो आपण याला इन्फायनाइटली डायल्यूट करतोय, म्हणजे खूप जास्त व्हॉल्यूम इथं सपोज आपण असं जनरेट करतोय दोघांसाठी सुद्धा, तर त्यावेळेस काय होईल, यांचे जे आयन्स असतील, मग आता आयन्स कोणते तर कॅटायन आणि एनायन. कॅटायनचा को आयन कोणता तर एनायन आणि एनायनचा को आयन कोणता तर कॅटायन. सो दॅट आयन्स इंडिपेंडेंटली मायग्रेट्स थ्रू आउट द सोल्युशन. याचं मिनिंग काय, जर व्हॉल्यूम जर खूप जास्त जर वाढला तर अशा वेळेस काय होईल, हे आयन्स एकमेकापासून लार्ज डिस्टन्सवर जातील. शिकलो आपण काय होईल, एकमेकाला म्हणजे एकमेकापासून बाजूला जातील, कारण काय डिस्ट्रीब्युशन त्यांचं चांगल्या प्रकारे होईल आणि या व्हॉल्यूम मध्ये ते असे फिरत राहतील. मग या दोघांमध्ये कोणत्याच टाईपचं अट्रॅक्शन नसणार. कळतंय, म्हणजे Na पॉझिटिव्ह हा Cl निगेटिव्हला कधीच अट्रॅक्ट इथे करणार नाही, कारण काय आता व्हॉल्यूम खूप जास्त झाला तर इंडिपेंडेंटली मायग्रेट करत आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्स सुद्धा नसेल बिटवीन ऑपोजिटली चार्जेस आयन, किंवा रिपल्सिव्ह फोर्स सुद्धा नसेल. सपोज Cl निगेटिव्ह सुद्धा काय रिपेल वगैरे करणार नाही. म्हणजेच काय की या कॅटायनचा एनायन सोबत कोणतंच रिलेशन नसणार, अट्रॅक्शनही नसेल, किंवा एनायनचा एनायन सोबत रिपल्सिव्ह फोर्सही तिथे नसेल. मोरल काय, ॲट इन्फानाइट डायल्युशन of electrolytic solution each ion migrates independently from its co-ion and make its own contribution to the total molar conductivity. याचं मिनिंग काय ते सांगतो बघा. आता सपोज आपण याची मोलर कंडक्टिव्हिटी मेजर केली, मग ती जी मोलर कंडक्टिव्हिटी असेल त्या सोल्युशनची, तर ती कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असणार, कॅटायनचं आणि एनायनचं. म्हणजे कॅटायन सुद्धा काहीतरी मोलर कंडक्टर शो करणार आणि एनायन सुद्धा शो करणार. या दोघां मिळून जी टोटल कंडक्टिव्हिटी जी आपली असेल ती काय असेल, आपली मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्युशन ॲट इन्फानाइट डायल्युशन अँड विच इज इरिस्पेक्टिव्ह. हेही महत्वाचं आहे. अँड विच इज इरिस्पेक्टिव्ह फ्रॉम इट्स को आयन. याचं मिनिंग काय, कॅटायन आणि एनायनची मोलर कंडक्टिव्हिटी कधी सारखी नसणार, इरिस्पेक्टिव्ह असेल. आपण दोघांचं टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर मग टोटल मोलर कंडक्टिव्हिटी बनणार. मी त्याचं एक्झाम्पल सांगतो. सपोज हे NaClचं सोल्युशन आहे, यामध्ये घेऊ आपण मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. सपोज ही कन्सिडर करा
ही 125 व्हॅल्यू आहे. मग आता ही जी 125 व्हॅल्यू आहे तर ही 125 व्हॅल्यू आली कुणाची, युनिट लिहिली तुम्ही ते पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, हे त्याचं युनिट झालं. तर ही जी 125 व्हॅल्यू आली तर ही कुणाचं कॉन्ट्रीब्युशन असणार, Na+ ची मोलर कंडक्टिव्हिटी प्लस Cl- ची मोलर कंडक्टिव्हिटी. या कॅटन आणि ऍनायनने जी काय मोलर कंडक्टिव्हिटी शो केली त्यांची ऍडिशन करा. ती ऍडिशन किती येणार, 125. कळतंय? मी समजण्यासाठी असं लिहितो इथे 150, कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल थोडं. सपोज 150 ती व्हॅल्यू आहे. मग असं नसणार की यामध्ये मग बरोबर सोडियम पॉझिटिव्ह जो आहे त्याची व्हॅल्यू 75 आणि Cl- निगेटिव्हची व्हॅल्यू बरोबर 75. असं कधी होणार नाही, कारण चार्जेस जर वेगळे आले म्हणजे काय मोलर कंडक्टर सुद्धा डिफरंट बनणार त्यांचा. बरोबर होईल की सपोज Na+ ची जर 100 असेल तर Cl- ची 50 होईल. दोघांचं कॅल्क्युलेशन 150 होणार. कळतंय? सारखी कधी व्हॅल्यू नसेल. म्हणजेच काय मग, विच इज इरिस्पेक्टिव्ह फ्रॉम इट्स कोआयन. त्याचा जो कोआयन आहे म्हणजे कॅटायनचा कोआयन ऍनायन, ऍनायनचा कोआयन कॅटायन, तर यांची दोघांची व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वल नाही बनणार. कमी जास्त असेल पण दोघांचे ऍडिशन करा, बरोबर आपल्याला टोटल मोलर कंडक्टिव्हिटी मिळणार. आता अजून एक सेकंड स्टेटमेंट लिहिलं आपण या टाइपमध्ये लिहिलेलं आहे, द लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी. मग लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्युशन किंवा मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलिक सोल्युशन इज द सम ऑफ, सम म्हणजे काय मग आता ऍडिशन, इज द सम ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन्स अँड ऍनायन्स. म्हणजेच काय की ही जी कॅटायनची मोलर कंडक्टिव्हिटी आहे तर कॅटायनची मोलर कंडक्टिव्हिटी आणि ऍनायनची मोलर कंडक्टिव्हिटी या दोघांची ऍडिशन करा. ऍडिशन ज्यावेळेस केली आपण त्यावेळेस मिळेल आपल्याला टोटल मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्युशन ऍट इन्फिनाइट डायल्युशन. या टाइपमध्ये हा कोल्लर्स लॉ आपण या स्टेटमेंट वाईज सुद्धा लिहू शकतो. तुम्हाला इथे क्वेश्चन कसे विचारतील, एक जनरल क्वेश्चन असा असेल, सपोज लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. कोणाची तुम्ही आता लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. आणि दुसरा विचारतील लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ KCl. कमी कोणाची आणि जास्त कोणाची, सपोज यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे 1 मोलर 1 मोलर, ठीक आहे, मग कंडक्टिव्हिटी जास्त कोणाची कमी कोणाची असा क्वेश्चन तुम्हाला विचारतील. काय विचार करायचा, ऍनायन तर सेम आहेत, इथे Cl- आहे, इथे सुद्धा Cl- आहे, इंडिपेंडेंटली मायग्रेट होत आहेत. हा Cl- या सोल्युशन मध्ये इंडिपेंडेंटली मायग्रेट होतोय, या सोल्युशन मध्ये Cl- सुद्धा इंडिपेंडेंटली मायग्रेट होतोय. म्हणजेच काय, इथे या ऍनायनचं या कॅटायन सोबत कोणतंच रिलेशन नाही, इथे सुद्धा ऍनायनचं कॅटायन सोबत कोणतंच रिलेशन नाही. म्हणजे या सोल्युशन मध्ये परत काळजीपूर्वक आहे का, या सोल्युशन मध्ये Cl- ची जी कंडक्टिव्हिटी असेल तर ती कंडक्टिव्हिटी आणि इथे सुद्धा या Cl- ची जी कंडक्टिव्हिटी असेल ती कंडक्टिव्हिटी, या दोन्ही व्हॅल्यू सारख्या भरतील. कारण काय, हे आयन इंडिपेंडेंटली मायग्रेट करतायत. इथे Cl- ने शो केलेली कंडक्टिव्हिटी मोलर कंडक्टिव्हिटी आणि इथली सुद्धा मोलर कंडक्टिव्हिटी Cl- ची, या दोन्ही व्हॅल्यू सेम असतील. बिकॉज दॅट आयन्स विच आर मायग्रेट्स इंडिपेंडेंटली. कळतंय, म्हणजे त्याचं कॅटायन सोबत कोणतंच रिलेशन नाही. हा जर असं असतं की त्याने कॅटायन सोबत जर काही रिलेशन जर शो केलं असतं म्हणजे अट्रॅक्शन वगैरे जर झालं असतं तर कदाचित मग या Cl- ची आणि या Cl- ची कंडक्टिव्हिटी मोलर कंडक्टिव्हिटी डिफरंट भरली असती. पण इथे हे स्टेटमेंट महत्वाचं आहे, इच आयन मायग्रेट्स इंडिपेंडेंटली फ्रॉम इट्स को आयन. कळतंय, म्हणजेच काय की जे काय आयन्स मायग्रेट होत आहेत इंडिपेंडेंटली मायग्रेट होत आहेत आणि जी काय मोलर कंडक्टिव्हिटी शो करतील ती स्वतःच्या भरोशावर शो करतील. त्यांच्यामध्ये कोणताच कॅटायनचा वगैरे हस्तक्षेप वगैरे होणार नाही, म्हणजे कॅटायन त्याला कोणतीच हेल्प करणार नाही ऍनायनला. ठीक आहे, हा इथे तर हे वेगळं बनणार, K+ आणि Na+ कॅटायन्स डिफरंट झाले म्हणून मग यांची मोलर कंडक्टिव्हिटी सुद्धा डिफरंट येईल. पण जर Cl- जर विचार केला तर दोघांची मोलर कंडक्टिव्हिटी भलेही सोल्युशन डिफरंट आहे तरी पण त्यांची मोलर कंडक्टिव्हिटी सेम भरणार. कळतंय, या टाइपमध्ये कोल्लर्स लॉचं स्टेटमेंट आहे. आता मी स्टेटमेंट तर वीक इलेक्ट्रोड साठी सांगतोय, म्हणजे आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी तर वीक इलेक्ट्रोडची कॅल्क्युलेट करायची बरोबर अकॉर्डिंग टू कोल्लर्स लॉ. पण लिहिताना तर आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोड घेतले, तर असं अजिबात कंपल्शन नाही की आपण कोल्लर्स लॉच्या बेसिसवर फक्त वीक इलेक्ट्रोडचीच मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करतो, असं अजिबात कंपल्शन नाही. आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोडची सुद्धा मोलर कंडक्टिव्हिटी कोल्लर्स लॉच्या बेसिसवर डिटरमाइन करू शकतो. पण आपल्याला अजून एक ऑप्शन आहे, जर आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोडची जर मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फाइनाइट डायल्युशन जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण तो एक्स्ट्रा पोर्टेशन मेथड जी होती फॉर्म्युला सुद्धा मी लास्ट लेक्चरमध्ये शिकवला होता, कॅप M म्हणजेच काय मोलर कंडक्टिव्हिटी ॲट कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इज इक्वल टू काय होता, कॅप 0 मायनस A इंटू स्क्वेअर रूट C. हा A इथे तुम्ही B सुद्धा लिहू शकता, हा निगेटिव्ह स्लोप असतो, मी सांगितलं कॉन्स्टंट असतो, A किंवा B सुद्धा तुम्ही तो घेऊ शकता. या टाइपमध्ये हा फॉर्म्युला होता. तर या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ
स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ही कॅल्क्युलेट करू शकतो, कळतंय. पण वीक इलेक्ट्रोलाइटसाठी मात्र हा फॉर्म्युला यूज होत नाही. तर वीकची जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला याच मेथडने जावं लागेल, जे आता आपल्याला समोर शिकायचं जाऊन. पण आपण स्ट्रॉंगची मात्र या फॉर्म्युलाच्या बेसवर सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो आणि या पोलर लॉच्या स्टेटमेंटवर सुद्धा ते डिटरमाइन करू शकतो. आता मी त्यासाठी हे आता व्यवस्थित पुन्हा एकदा समजून सांगतो. हा, आपला जो क्वेश्चन जो होता तो तसाच राहिला की जर तुम्हाला विचारलं लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl अँड KCl यामध्ये जास्त कोणाची भरेल आणि कमी कोणाची भरेल, कसा विचार करायचा. तर ऍनायन सेम होते, मग तुम्हाला कॅटायनच्या बेसवर जावं लागेल. चला मी इथे लिहून घेतोय मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी म्हणून आपण वरती 0 लिहिलंय, इथे M लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल, ठीक आहे. प्रत्येक बुकमध्ये नोटेशन वेगळे येतात, असं लिहिलं तरी त्यामध्ये येईल. काय सांगतो आपण, दी मोलर कंडक्टिव्हिटी किंवा लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl is the sum of molar conductivity of cation and molar conductivity of anion. आता बघा हा जो लॅम्बडा जो आहे कॅप, तर हा कॅपिटल फॉर्म मध्ये आहे. NaCl साठी लिहिला मी. जर तुम्हाला कॅटायन साठी तर तुम्ही असा लॅम्बडा सुद्धा इथे लिहू शकता. सिम्बॉल काय जास्त काय मॅटर करत नाही. हे कॅटायन आयन साठी तुम्हाला असा सिम्बॉल इथे वापरायचा आहे. आणि जर तुम्हाला मॉलिक्यूल साठी जर लिहायचं असेल तर मग असा कॅप आपण इथे त्याने त्याला मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशनला डिनोट करतो. हा 0 वरती लिहिला तरी चालेल, इथे लिहिला तरी चालतो. म्हणजेच काय की तुम्हाला जर NaCl ची जर मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन जर कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करायचं, त्याच्या कॅटायनची मोलर कंडक्टिव्हिटी आणि ऍनायनची मोलर कंडक्टिव्हिटी यांची ऍडिशन करा. टोटल मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ इन्फायनाइट डायल्युशन तुम्हाला मिळून जाईल. या टाईपमध्ये जर आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ KCl ऍट इन्फायनाइट डायल्युशन जर कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करावं लागेल, तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ पोटॅशियम ऍट इन्फायनाइट डायल्युशन प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस ऍट इन्फायनाइट डायल्युशन या दोघांची ऍडिशन करा. ही सुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळेल. जास्त कंडक्टिव्हिटी कुणाची असा जर क्वेश्चन जर विचारला, ऍनायन सेम आहेत, इथे तुम्हाला विचार करावा लागेल सोडियम पॉझिटिव्हची जास्त की K पॉझिटिव्हची जास्त. मग हे ठरेल कशाच्या बेसिसवर, यांची हायड्रेटेड रेडियस किती आहे. हायड्रेटेड रेडियस कशाच्या बेसिसवर ठरते, हायड्रेशन एनर्जीच्या बेसिसवर. याआधी आपण केमिकल बॉन्डिंग चॅप्टरमध्ये शिकलो की हायड्रेटेड रेडियस म्हणजेच काय, तर जो कॅटायन असतो, सपोज एखादा स्मॉलर साईजचा कॅटायन आहे, मी इथे Na+ लिहितो, आता स्मॉलर साईजचा कॅटायन आहे, याला जर आपण एखाद्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे तर अशा वेळेस काय होईल, सपोज वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर वॉटर मॉलिक्यूल काय करतील, याची साईज कमी असल्यामुळे याला जास्तीत जास्त काय करणार, सराउंड करणार. जर कॅटायनची रेडियस जर म्हटली आपण फक्त कॅटायनिक रेडियस, तर सोडियमची रेडियस कमी आहे ऍज कम्पेअर टू पोटॅशियम. बट जर आपण हायड्रेटेड रेडियस जर म्हटलं तर मग हायड्रेटेड रेडियस कशी मेजर करायची, तर वॉटर मॉलिक्यूल याला सराउंड केल्यानंतर मग जी रेडियस आपण मेजर करणार त्याला म्हणून आपण हायड्रेटेड रेडियस. सो जास्त सराउंडिंग कुठे होईल, जास्त बॉन्डिंग कुठे फॉर्म होईल, सोडियम पॉझिटिव्ह. कारण जेवढी साईज कमी असते तेवढे वॉटर मॉलिक्यूल काय करतील, त्या कॅटायनला जास्त सराउंड करतील. मग नंतर साईज कोणाची जास्त भरणार, सोडियम पॉझिटिव्हची. आणि जेवढी साईज जास्त भरली तेवढी आयनिक मोबिलिटी काय होईल, मग त्याची कमी होत जाईल. कळतंय, किंवा असं लक्षात ठेवा, जेवढी हायड्रेटेड रेडियस वाढली तेवढं काय होईल, आयनिक मोबिलिटी कमी होते. आणि जेवढी आयनिक मोबिलिटी कमी झाली तेवढी मोलर कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होईल, कमी होत जाईल. मग हायड्रेटेड रेडियस जास्त कुणाची, मी नॉर्मल रेडियस नाही म्हणते, मी वारंवार तेच सांगतोय, हायड्रेटेड रेडियस ही सोडियम पॉझिटिव्हची जास्त असेल ऍज कम्पेअर टू K पॉझिटिव्ह. म्हणून मग सोडियम पॉझिटिव्हची आयनिक मोबिलिटी कमी होईल. जर आयनिक मोबिलिटी कमी झाली तर याची मोलर कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होईल, कमी होईल. म्हणून मग KCl ची जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे ऍट इन्फायनाइट डायल्युशन विच इज हायर ऍज कम्पेअर टू NaCl. किंवा तुम्ही इथे हा एक रूल अप्लाय करा, जर तुम्हाला नॉर्मल रेडियसच्या रिलेटेड जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही एक सिंपल स्टेटमेंटचा विचार करा. असा मोलर कंडक्टिव्हिटी is directly proportional to ionic mobility. Molar conductivity is directly proportional to ionic mobility. जेवढी आयनची मोबिलिटी वाढेल, जेवढी आयनची मुवमेंट वाढेल तेवढं काय होईल, मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू वाढत जाणार. आता आयनिक मोबिलिटी कशी असते,
So which is inversely proportional to size of cation, which is inversely proportional to size of cation. जेवढी कॅटायनची साईज कमी तेवढी आयनची मोबायलिटी, सॉरी एक मिनिट, आपण रिलेशन दिलंय मोलर कंडक्टिव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयनिक मोबायलिटी. आयनिक मोबायलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन. हायड्रेटेड रेडियसला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येणार. थोडी मिस्टेक झाली होती. मोलर कंडक्टिव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयनिक मोबायलिटी अँड आयनिक मोबायलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन, बट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हायड्रेटेड रेडियस असं लिहू शकता तुम्ही. आता हायड्रेटेड रेडियस ऑफ कॅटायन. माझा सिंपल तुम्हाला साइज ऑफ कॅटायनच्या सोबत जर रिलेशन लावायचं असेल मोलर कंडक्टिव्हिटीचं, तर इथे हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. NaCl ला ब्रेक करा, Na प्लस Cl मायनस तयार होतील, बरोबर. सपोज अजून एक घेऊ आपण LiCl, याला सुद्धा ब्रेक करा, Li प्लस आणि Cl मायनस तयार होईल. अजून एक घेऊ आपण KCl, याला पण ब्रेक केलं, K प्लस Cl मायनस तयार झाला. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण CHCl. सगळ्यांचे कॉन्सन्ट्रेशन सपोज सारखेच आहेत, किंवा तुम्हाला असं विचारतील याला तुम्ही इन्फायनाइटली डायल्यूट केलं, मग सगळ्यात जास्त मोलर कंडक्टिव्हिटी कोणाची? त्या सगळ्यांचे Cl मायनस सेम आहेत. तुम्हाला विचार करायचा कॅटायनचा. आता आपण हायड्रेटेड रेडियसच्या ऐवजी डायरेक्टली विचार करू साइज ऑफ कॅटायनचा. ठीक आहे, मग साइज ऑफ कॅटायन म्हणजे काय? काय त्याला सराउंडिंग वगैरे काही केलं नाही असं काही तुम्हाला कन्सिडर करायचा विचार म्हणजे गरजच नाही. सहसा साइज ऑफ कॅटायनवर ठरवा. मग सगळ्यात जास्त साईज कोणाची शिकलो आपण? इफ यू गोज डाऊन द ग्रुप इन पिरियड टेबल, हे सगळे डाऊन द ग्रुप येतील. सगळ्यात वरती लिथियम असणार ना, त्या खाली सोडियम, त्या खाली पोटॅशियम, सगळ्यात खाली सीसीएम. सगळ्यात जास्त कॅटॅनिक रेडियस कोणाची भरणार? सीसीएम पॉझिटिव्हची. मग सीसीएम पॉझिटिव्ह जर कॅटॅनिक रेडियस सगळ्यात जास्त असेल तर त्याची आयनिक मोबिलिटी सुद्धा जास्त भरणार. आयनिक मोबिलिटी जास्त भरली म्हणजे ऑटोमॅटिकली मोलर कंडक्टिव्हिटी सुद्धा सगळ्यात जास्त असणार. लिथियम पॉझिटिव्ह जर घेतला आपण तर लिथियम पॉझिटिव्हची कॅटॅनिक रेडियस म्हणजे कॅटॅनची साईज सगळ्यात कमी आहे. जर त्याची कॅटॅनची साईज सगळ्यात कमी म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्याला जास्तीत जास्त पकडून ठेवतील, जास्त मूव इकडे तिकडे होऊ देणार नाहीत, म्हणजे त्याची आयनिक मोबिलिटी कमी झाली. आयनिक मोबिलिटी कमी झाली म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होईल? ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. मग यामध्ये डिक्रीजिंग ऑर्डर जर लिहायची असेल तर सगळ्यात स्टार्टिंगला मोलर कंडक्टिव्हिटी असेल CHCl ची, विच इज ग्रेटर दॅन KCl, विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन सोडियम क्लोराइड. आणि सगळ्यात लो असेल मोलर कंडक्टिव्हिटी कोणाची? LiCl ची. या टाइपमध्ये आपल्याला विचारू शकतात. सो इथे हा टॉपिक तुमचा आता क्लिअर झाला. ऍक्च्युअली हा कोलॉस्ट्रॉल नाहीये, पण एक इथे हे जे टू कंपॅरिझन विचारलं होतं त्या बेसवर मी तुम्हाला समजून सांगितलं. ठीक आहे, आता कोलार्स लॉ कसा अप्लाय करायचा मी तेही बोललो. काय करायचं तुम्हाला? सपोज मोलर कंडक्टिव्हिटी इन्फायनाइट डायल्युशन ऑफ CHCl कॅल्क्युलेट करायचंय. मग त्याचे कॅटॅन आयन बघा काय करावं लागेल. मग λ0 ऑफ CS प्लस प्लस λ0 ऑफ Cl मायनस यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं, दोघांची ऍडिशन करायची, दोन्ही व्हॅल्यू दिलेले असतील, टोटल तुम्हाला CHCl ची व्हॅल्यू मिळून जाईल. यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. चला, हे तुम्हाला नोट डाऊन करायचं. हे रिलेशन महत्वाचं आहे, यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह तयार होतं. एकदा हे स्टेटमेंट तुम्हाला लिहून घ्यायचंय. मग मी आता या रिलेटेड कसे न्यूमरिकल्स विचारतात हे तुम्हाला समजून सांगतो. एकदम इझी न्यूमरिकल्स आहेत. तर चला आता आपण याचे ऍप्लिकेशन बघू. ठीक आहे, ऍप्लिकेशन ऑफ कोलर्स लॉ. ऍप्लिकेशन मध्ये काय करायचं मी ऑलरेडी बोललोय. If we know the molar conductivity, sorry, limiting molar conductivity, not only molar conductivity, if we know the limiting molar conductivity of 2 or 3 strong electrolytic solution, on that basis we can determine the limiting molar conductivity of weak electrolytic solution. कशी कॅल्क्युलेट करायची आता तेही सांगतो. असं कन्सिडर करा की आपल्याला लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी HCl ची माहिती आहे, काहीतरी व्हॅल्यू दिलेली असेल आपल्याला. फर्स्ट मॉलिक्यूल. सेकंड आहे आपल्याला दिलेला अजून एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट की ज्याची मोलर कंडक्टिव्हिटी आपल्याला लिमिटिंग व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल, ती मी सोडियम ऍसिटेट. ठीक आहे. थर्ड देतील आपल्याला लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी
ऑफ NaCl यांच्या सपोज आपल्याला लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यू माहिती आहेत. सगळेचे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोड आहेत. आता यांची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची शिकलो आपण त्या एक्स्ट्रापोर्टेशन मेथडने. तो ग्राफ जो होता त्यामध्ये इक्वेशन होतं त्या बेसिसवर याला कॅल्क्युलेट करायचं. यांच्या व्हॅल्यू जर आपल्याला मिळालं तर आपण डायरेक्टली काय करू शकतो, आता कोणताच एक्सपेरिमेंट न करता आपण काय करू शकतो, हा जो 4th नंबरचा तर मी इथे वीक इलेक्ट्रोड लिहितोय, ऍसिडिक ऍसिड आहे, तर याची मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कोणाच्या बेसिसवर, तर या 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्या बेसिसवर. यांची आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी, लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला जर माहिती असेल तर त्या बेसिसवर काय करणार आपण, लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन वी कॅन ॲक्युरेटली डिटरमाइन. आणि हेच म्हणजे काय तर मग ऍप्लिकेशन ऑफ कोलर्स लॉ. काही तुम्हाला एक्सपेरिमेंट वगैरे करायची काही गरज पडणार नाही. तुम्ही म्हणजे डायरेक्टली या वीक इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय कॅप झिरोची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोडची माहिती असेल तर. कशी कॅल्क्युलेट करायची आता बघा. ही तर रिॲक्शन आपण याआधी शिकलेलो आहे. थोडीसं आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल. कशी करायची तेही सांगतो बघा. आपल्याला जर ऍसिडिक ऍसिड तयार करायचं असेल तर कसा बनवणार आपण, ऍसिड बेसची रिॲक्शन करणार. एक HCl आणि त्यानंतर एक सोडियम ऍसिड यांची रिॲक्शन करा, बरोबर ऍसिडिक ऍसिड तयार होईल. चला मी इथे रिॲक्शन लिहून घेतोय. व्यवस्थित लक्ष द्या, खूप इझी आहे. जर तुम्हाला बोर्ड बेसिसवर एक्झिक्युशन सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला या मेथडने इथे जावं लागेल. बाकी मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये तर एकदम खूप इझिली आपण सबस्ट्रॅक्शन ऍडिशन करू शकतो. बघा काय करायचं आपल्याला, एक रिॲक्शन लिहायची सुरुवातीला. अशी रिॲक्शन लिहितो मी, सोडियम ऍसिटेट आणि यामध्ये टाकतो मी HCl. हे झाले रिॲक्टंट. हा ऍसिड हा बेस. आता इथे होईल काय बघा, Na प्लस हा जो O मायनस आहे तो काय करणार, या H प्लसला ऍक्सेप्ट करणार. म्हणजे कंपाऊंड मिळेल आपल्याला ऍसिडिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड OH प्लस बाय प्रोडक्ट मिळेल कोणता तर NaCl. बघा हे आपल्याला प्रॉडक्ट्स इथे मिळाले. एकतर ऍसिडिक ऍसिड मिळाला आणि NaCl मिळाला. जर आपल्याला फक्त ऍसिडिक ऍसिड जर ठेवायचं असेल तर मग काय करावं लागेल, हे जे रिॲक्टंट आहे या रिॲक्टंट मधून काय करायचं, बाय प्रोडक्ट म्हणून आपण आता सोडियम क्लोराईडला या बाय प्रोडक्टला मायनस करून टाकायचं. बरोबर काय होणार, फक्त ऍसिडिक ऍसिड होणार. बरोबर. बघ कसं इथे लिहून घेतो मी आता. यांच्यापर्यंत आपण आयन्स तयार करू, मग मी परत एकदा समजून सांगतो. ठीक आहे. आपण इथे आता लिहू फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन कोणासाठी लिहायचं आपल्याला, HCl साठी. आपण हे असं लिहू शकतो, कॅप झिरो ऑफ HCl इज इक्वल टू लॅम्बडा झिरो ऑफ H पॉझिटिव्ह प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl निगेटिव्ह. हे याचे आयन्स झालेत. या दोघांची टोटल मोलर कंडक्टिव्हिटी कुणा एवढी बनणार, तर HCl एवढी लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी. सेकंड इक्वेशन लिहू आपण ऍसिडिक ऍसिड साठी, सॉरी सोडियम ऍसिड साठी लिहावं लागेल. जसं दिलं आपण तसं लिहून घेऊ. हे असं दिसेल ते इक्वेशन आपल्याला CH3 C डबल बॉन्ड O Na आहे. याचे सुद्धा आयन्स जनरेट करा. याचे आयन्स जर जनरेट झाले तर ते तुम्हाला असे दिसतील, लॅम्बडा झिरो ऑफ ऍसिटेट प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Na प्लस. म्हणजे एक ऍनायन दुसरा कॅटायन कोणताही कोण दिला तरी चालेल. तिसरा दिला आपल्याला NaCl. याचे सुद्धा आयन्स जनरेट करा, असे मिळतील आपल्याला ते लॅम्बडा झिरो ऑफ Na प्लस म्हणजेच काय कॅटायन सोडियम कॅटायन प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस. असे आपण 3 इक्वेशन इथे लिहून घेतले. आता आपल्याला असं इक्वेशन आणायचं म्हणजे हा आपल्याला प्रॉडक्ट आणायचा आहे. काय करायचं मग, रिॲक्टंट मधून काय करायचं आपल्याला, हा जो बाय प्रॉडक्ट आहे त्याला मायनस करून टाकायचा. कसा करणार बघा. काय करायचंय त्यासाठी आपल्याला हे जे 2 इक्वेशन आहेत, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड, हे काय करावं लागतील, यांची ऍडिशन करावं लागेल आणि त्यातून NaCl काय करावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल म्हणजे मायनस करावं लागेल. कळतंय. फर्स्ट आणि सेकंडला ऍड करा आणि त्यातून थर्ड नंबरचं इक्वेशन काय करणार, सबट्रॅक्ट करणार. चला याच्यात आपण लेफ्ट हँड साईड एकदा लिहून घेऊ. लेफ्ट हँड साईड अशा असतील, ठीक आहे. सॉरी इथे मायनस करावं लागेल.
इज इक्वल टू, आता याची राईट हँड साईड कोणती तेही बघा, राईट हँड साईड कोणती तर ह्या साईडची इक्वेशन, इथे सुद्धा तुम्हाला सेम करावं लागेल. चला आपण लिहून घेऊ. या टाईपमध्ये प्लस यामध्ये हे ऍड करा परत इक्वेशन. आता मायनस कोणाला करायचंय, या एवढ्या इक्वेशनला. चला लिहून घेऊ आपण. मायनस होईल आता लॅमडा 0 ऑफ CL मायनस. बघा यातून काय काय कॅन्सल होते ते सुद्धा करून घेऊ आपण. हा पॉझिटिव्ह CL मायनस इकडे निगेटिव्ह CL मायनस बरोबर निघून जाईल. NA प्लस आणि इकडचा ऍडिशन आणि इथे मायनस आहे बरोबर, हा सुद्धा निघून जाईल. ओव्हरऑल काय उरलं, फक्त एवढं इक्वेशन उरलं आपलं. बरोबर. मग हे जे एवढं इक्वेशन उरलं याला जर आपण मिक्स केलं तर काय तयार होईल, म्हणजे हे जर कॅटन आयन जर पुन्हा कंबाईन केले तर यापासून काय तयार होईल, ऍसिडिक ऍसिड तयार होईल, जो मी इथे लिहून घेतोय या फॉर्ममध्ये. बरोबर काय मिळतं आपल्याला, लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट अशी करू शकतो. कशी करायची, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलिटिकची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी आपल्याला जर दिली असेल अशी 3, तर आपण त्यावरून जो आपल्याला अननोन वीक इलेक्ट्रोलिटिक जर आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी जर त्याची कॅल्क्युलेट करायला विचारली, लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलिक सोल्युशन जर कॅल्क्युलेट करायला विचारली तरी आपण हे या बेसिसवर कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. एक काम करा, ऍप्लिकेशन ऑफ कोलर्स लॉ, त्यामध्ये असं एक हे इक्वेशन लिहून घ्या. मी आता यावर एक न्यूमेरिकल देतोय पुन्हा, न्यूमेरिकल मध्ये लगेच तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. हे एकदा नोट डाऊन करा, कारण आता मी पुढे हे प्रत्येक वेळेस काही जनरेट करणार नाही, फक्त ऍडिशन सबस्ट्रॅक्शन कसं होईल ते समजून सांगणार. त्यासाठी तुम्हाला हे नोट डाऊन करणं गरजेचं आहे. सो तुम्ही आधी इथे जे लिहिलेलं होतं नोट डाऊन केलेलं असेल. ठीक आहे. आता आपण एकावरचा एक न्यूमेरिकल कव्हर करू. बघा एक न्यूमेरिकल दिलं आपल्याला, द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ पोटॅशियम ऍसिडेट, हायड्रोजन ब्रोमाइड अँड KBr आर रिस्पेक्टिव्हली. आपल्याला काही व्हॅल्यू दिलाय, त्या व्हॅल्यू आपण इथे लिहून घेऊ. काय दिलं आपल्याला, द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ पोटॅशियम ऍसिडेट HBr अँड KBr, त्याच्या व्हॅल्यू लिहितोय मी. लिमिटिंग सगळे दिलेत आपल्याला 0 कॉन्सन्ट्रेशन साठी, अशा व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बघा स्टार्टिंगला दिलं आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ पोटॅशियम ऍसिडेट. पोटॅशियम ऍसिड लिहून घेऊ आपण, CH3C डबल बॉन्ड OK. याच्यासाठी व्हॅल्यू दिली आपल्याला 114.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ही व्हॅल्यू आपल्याला दिली आहे पोटॅशियम ऍसिडची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी, म्हणजेच काय मोलर कंडक्टिव्हिटी आहे 0 कॉन्सन्ट्रेशन. सेकंड दिलं आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी HBr साठी, व्हॅल्यू लिहून घेतोय मी, कॅप 0 ऑफ HBr इज इक्वल टू, ही व्हॅल्यू दिली आपल्याला 428.2 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. युनिट तर सेम असणार. थर्ड दिलं आपल्याला कॅप 0 ऑफ KBr, याची व्हॅल्यू दिली आपल्याला 151.9 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. सगळ्या आपण व्हॅल्यू लिहून घेतल्यात. विचारलं आपल्याला कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिडिक ऍसिड. कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिडिक ऍसिड ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच काय ऍट इन्फानाइट डायल्युशन. ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची की इथे मोलर कंडक्टिव्हिटी किती असेल. ठीक आहे. या टाईपमध्ये हा न्यूमेरिकल आहे. काय केलं आपल्याला, आधीचे जे 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत पोटॅशियम ऍसिड, HBr आणि KBr, यांच्या लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या बेसिसवर आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची. एकदम इझी आहे. 10th स्टँडर्ड मधला स्टुडंट सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला तर जमायलाच पाहिजे. लिहिताना कसं लिहावं लागेल, मी ऑलरेडी बोललो, एक रिॲक्शन लिहून घ्या. कसं लिहिणार बघा. काय करायचंय, ऍसिडिक ऍसिड कसा तयार होईल ते बघायचंय. पोटॅशियम ऍसिड आणि HBr जर आपण ऍड जर केले तर बरोबर ऍसिडिक ऍसिड तयार होईल, प्लस KBr पण तयार होईल. पण KBr बायप्रोडक्ट असेल, त्याला आधीच्या इक्वेशन मधून मायनस करा, बरोबर तुम्हाला फक्त हा दिसेल. सेम ते तुम्हाला करायचंय. आता मी ते इक्वेशन जे आधी लिहिलं होतं, जसं सोडियम ऍसिडचं सांगितलं, सेम त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे लिहून घ्यावं लागेल.
आता मी एवढं काही लिहित बसत नाही, डायरेक्टली कॅल्क्युलेशन कसं करायचं ते सांगतो. काय करायचं बघा, तुम्हाला जर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिडिक ऍसिड जर कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करावं लागेल, फर्स्ट आणि सेकंडला ऍड करावं लागेल. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH3 C डबल बॉन्ड ओके ऍट इन्फायनाइट डायल्युशन प्लस, हा पेन जरा खूपच आवाज करतोय, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HBr ऍट इन्फायनाइट डायल्युशन मायनस काय करावं लागेल, त्याचा बाय प्रोडक्ट म्हणजेच कोण, मग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ KBr ऍट इन्फायनाइट डायल्युशन, याला मायनस करून टाका. चला ऍडिशन करून घेऊ आपण. याची व्हॅल्यू किती आहे पोटॅशियम ऍसिडची, 114.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल प्लस HBr ची व्हॅल्यू 428.2 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल मायनस KBr ची व्हॅल्यू किती होती तर 151.9 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. काय करायचं, सिम्पली यांची ऍडिशन करायची, त्यातून हे मायनस करायचे. जमेल बघा कसं करणार आपण, 114.4 प्लस 428.2 याची कॅल्क्युलेशन करून घ्या, किती होऊन जाईल, 4 + 2 6 होणार. इथे 542.6 युनिट तर कॉमन निघेल पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. त्यातून मायनस कोण करायचं तुम्हाला, 151.9 याला मायनस करायचंय. इथे 7, इथे 0 येईल, इथे 9 3, किती आन्सर येईल 390.7. लिहून घेऊ आपण 390.7 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हे झाली तुमची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिडिक ऍसिड. एवढी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. काय केलं, सिम्पली आपण एकदम ऍडिशन मायनस, त्यातून आपण काय केलं, KBr ला रिमूव्ह केलं, त्याच्या व्हॅल्यूला रिमूव्ह केलं, सर सबट्रॅक्शन केलं आपण. या टाइपमध्ये आपल्याला हे आन्सर इथे मिळालं 390.7 पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. कळतं. फक्त तुम्हाला ज्यावेळेस बोर्डमध्ये हा क्वेश्चन विचारतील त्यावेळेस तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल. याचे कॅटॅन ॲनायन जनरेट करावं लागतील, नंतर मग ते इक्वेशन मॅच करावं लागतील. जसं आपण आधी म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेण्याच्या आधी म्हणा किंवा ते नोट डाऊन करण्याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही ते नोट डाऊन केलं तर त्या बेसिसवर तुम्हाला ते लिहावं लागेल. जर नीट आणि JEE साठी जर विचारलंच क्वेश्चन आणि विचारले पण आहे, सिम्पली असं तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन त्यामध्ये करायचं, यापेक्षा नवीन कोलास लॉ काहीच नाही. कळतंय. चला याला सुद्धा नोट डाऊन करून घ्यायचे तुम्हाला. चला हे तुम्ही नोट डाऊन केलं. आता तुम्हाला या रिलेटेड 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायला देतो होमवर्क म्हणून, तुम्ही सुद्धा ते व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. म्हणजे इथेच आपलं कोलास लॉचं हे जे काय इक्वेशन त्याचे स्टेटमेंट वगैरे हे सगळं क्लिअर होईल. मग आता तुम्हाला थिअरी लिहून देत नाही, फक्त त्याच्या व्हॅल्यू वगैरे सांगतोय. असा एक क्वेश्चन आहे, द मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4Cl, NaOH अँड NaCl आर रिस्पेक्टिव्हली. कोणामुळे दिलं बघा, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NH4Cl, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaOH अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन R. म्हणजेच बघ तिथे कॅप 0ची व्हॅल्यू बरोबर येईल. आता किती दिले आहेत बघा, NH4Cl साठी दिले 149.7 युनिट त्याचं पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. NaOH साठी दिली व्हॅल्यू 248.1 युनिट सेम घ्या त्याचं सुद्धा. आणि थर्ड दिलं आपल्याला 126.5 यासाठी सुद्धा युनिट तेच येईल. अशा तुम्हाला 0 कॉन्सन्ट्रेशन साठी व्हॅल्यू दिल्या आहेत. तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NH4OH ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NH4OH, दॅट मीन्स अमोनियम हायड्रॉक्साईड. इट इज अ वीक इलेक्ट्रोलिक सोल्युशन. याची तुम्हाला 0 कॉन्सन्ट्रेशनला म्हणजेच काय त्याची लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बरोबर. या इक्वेशनला ऍडजस्ट करावं लागेल. कसं ऍडजस्ट करायचं बघा, काय करावं लागेल, अमोनियम क्लोराईड प्लस NaOH
हे तुम्हाला कंबाईन करावं लागतील आणि त्यातून NaCl मायनस करावं लागेल. एकदम सिम्पल. चला याला सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. अजून एक क्वेश्चन दिला, इकडे लिहितोय मी. व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgI ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. आता विचारलं आपल्याला AgI ची मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन इज द व्हॅल्यू ऑफ NaI. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट दिलेत आपल्याला NaI. अजून एक दिलाय AgNO3. AgNO3 आणि अजून एक दिलं आपल्याला NaNO3. NaNO3 यांच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. मी आता ते इथे लिहून घेतो. ठीक आहे. NaI ची व्हॅल्यू दिली आपल्याला 126.9 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. AgNO3 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 133.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आणि NaNO3 जो आहे तर याची व्हॅल्यू दिली आपल्याला 121.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्युशन दॅट मीन्स ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन कोणासाठी कॅल्क्युलेट करायची आहे? AgI साठी कॅल्क्युलेट करायची. बरोबर. तुम्ही इक्वेशन ऍडजस्ट करा. एकदम व्यवस्थित तुम्ही आन्सर डिटेक्ट करू शकता. ठीक आहे. असे तुमच्यासाठी 2 न्यूमेरिकल्स ऑन द बेसिस ऑफ कोलर्स लॉ हे इथे दिलेले आहेत. हे तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. चला हे तुम्हाला परत एकदा नोट डाऊन करायचे. ठीक आहे. चला तुम्ही आता नोट डाऊन केलंय. मी पुढचा टॉपिक लिहितो आता. मोलर कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. मोलर कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. Degree of dissociation of weak electrolyte. Weak electrolyte. आपण शिकलो याआधी डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण कशाने डिनोट करतो तर अल्फाने. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी अल्फाची व्हॅल्यू किती असते? 100% म्हणजे 1 असते. कम्प्लिटली डिसोसिएट होतो. वीक इलेक्ट्रोलाइट साठी मात्र अल्फाची व्हॅल्यू कधीच 1 म्हणजेच काय 100% तो काय डिसोसिएट होत नाही. लेस दॅन 1 ती व्हॅल्यू असणार. 40%, 60%, 50% असं काय ते तो डिसोसिएट होईल. तर आपलं काय करतात हे जे मोलर कंडक्टिव्हिटी आहे तर या बेसिसवर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला विचारतात. एकदम सिंपल आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन इज द रेशो ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी टू द मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा याला सांगू आपण मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन. कॅप एम अपॉन कॅप झिरो. कॅप एमचं मिनिंग काय? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि कॅप झिरो म्हणजेच काय मग मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा इथे कधी कधी असाही सिम्बॉल देऊ शकतात कॅप इन्फिनिटी. कळतं ना? म्हणजेच काय इन्फानाइट डायल्युशन असा रेशो आहे. याला असं लिहून घेतो आता. कोणतेही सिम्बॉल वापरले तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल. जिथे झिरो येतोय फक्त ती म्हणजे ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. इथे वरती झिरो नाही किंवा इथे खाली पण झिरो नाही. हा यम मोलर साठी आहे. हे तर आता सगळ्यांना लक्षात बसतं. ठीक आहे. अल्फा इज द रेशो ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू द मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइटली डायल्यूट सोल्युशन किंवा त्याला सांगू आपण झिरो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. बघा मग आता यानुसार आपण ही अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. का आता जर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू जर मिळाली तर आपण यावरून डिसोसिएशन कॉन्स्टंट सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. डिसोसिएशन कॉन्स्टंटचा इक्विलिब्रियम मध्ये एक फॉर्म्युला आहे या टाइपमध्ये के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. हा जो के आहे या केलाच आपण काय म्हणू शकतो एक तर डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणा. के म्हणजेच काय डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा या केलाच आपण म्हणू शकतो आयोनायझेशन कॉन्स्टंट. आयोनायझेशन कॉन्स्टंट. कधी कधी आपल्याला इन आयोनायझेशन कॉन्स्टंट असं विचारतात. त्यासाठी सिम्बॉल सुद्धा केच असतो.
इन आयोनायझेशन कॉन्स्टंट त्यासाठी लिहायचं आहे फक्त तुम्हाला अल्फा स्क्वेअर सी. कळतंय? इन आयोनायझेशनचा अर्थ काय? असोसिएशन, म्हणजे आयन्स कॉन्टॅक्टमध्ये येतात एकमेकाच्या, अटॅच होत आहेत, त्याला म्हणतो आपण इन आयोनायझेशन. सो इथे हा जो के आहे तर या केला म्हणावं लागेल आपल्याला इन आयोनायझेशन कॉन्स्टंट. एकदा क्वेश्चन विचारलेला आहे त्यामध्ये आपण इनडायरेक्टली आपल्याला तर आयनायझेशन कॉन्स्टंट म्हणायची सवय पडते आणि दिलेला असतो इन आयोनायझेशन. कधी कधी आपण नजर चुकीमुळे त्यालाच आयोनायझेशन कॉन्स्टंट विचारतो आणि आपण हाच फॉर्म्युला यूज करतो. सो दिलेलं काय विचारलेलं काय यावर व्यवस्थित लक्ष पाहिजे. ठीक आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट सुद्धा केनेच डिनोट करतो आपण. इन आयोनायझेशन कॉन्स्टंट त्यालाच आपण असोसिएशन कॉन्स्टंट म्हणू, तो सुद्धा आपण केनेच डिनोट करतो. पण फॉर्म्युलामध्ये डिफरन्स येतो. अल्फा स्क्वेअर सी आपण 1 मायनस अल्फा, हा जो अल्फा आहे हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोडसाठी 1 असतो. 1 मायनस 1 0 होईल, म्हणजे के ची व्हॅल्यू तुमची इन्फानाइट असेल. कळतंय? पण जर वीक इलेक्ट्रोड असेल तर अल्फाची व्हॅल्यू कधी 1 येणार नाही, ती 1 पेक्षा कमी असेल. म्हणजे 1 मायनस तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू टाकावं लागेल ती, त्यावरून तुम्ही के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. हेच इक्वेशन आता आपण पुढे सॉल्व्ह करत जाऊ. डिग्री ऑफ डिसोसिएशन जर काढायचं आहे तुम्हाला तर अल्फाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. यावर बऱ्याच वेळेस न्यूमेरिकल विचारले आहे. जर डिसोसिएशन कॉन्स्टंट विचारला तर मग आता हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं तेही सांगतो. ठीक आहे. काय करायचं फक्त तुम्हाला, जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे के, त्यामध्ये अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू टाकायची. अल्फा स्क्वेअर म्हणजेच काय, या इक्वेशनचा स्क्वेअर करा, असं इक्वेशन दिसेल. कॅप एम अपॉन कॅप 0 ऑफ एम स्क्वेअर इंटू सी, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. हे आपल्याला मोलर म्हणजे मोलरिटीमध्ये वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे. आपण काय करणार, आपण 1 मायनस अल्फा, अल्फा म्हणजेच कोण, मग परत कॅप एम अपॉन कॅप 0 ऑफ एम या टाईपमध्ये याला सॉल्व्ह करा. के इज इक्वल टू काय दिसेल, वरचं इक्वेशन होईल या टाईपमध्ये. इथे पण स्क्वेअर डिवाइड बाय कॅप 0 ऑफ एमचा स्क्वेअर होऊन जाईल इंटू सी अपॉन, इथे दिसेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, कॅप 0 ऑफ एम मायनस कॅप एम आपण काय म्हणता येईल कॅप 0 ऑफ एम. यातून सारख्या सारख्या टर्म कॅन्सल करा. काय कॅन्सल होईल, कॅप 0 ऑफ एम स्क्वेअर जो आहे तर तो यासोबत कॅन्सल होईल. इथे एक अजून तसाच उरेल, त्याला पण इथे घेऊन या. असं इक्वेशन दिसेल तुम्हाला. के इज इक्वल टू कॅप एम स्क्वेअर इंटू सी अपॉन कॅप 0 ऑफ एम इंटू कॅप 0 ऑफ एम मायनस कॅप एम. ठीक आहे. या टाईपमध्ये ओव्हरऑल आपलं एक फायनल इक्वेशन आपल्याला इथे मिळेल. डायरेक्ट तुम्ही जर डिसोसिएशन कॉन्स्टंट विचारलं तर हे सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता, किंवा मग त्याऐवजी आधी अल्फा कॅल्क्युलेट करा, तो या फॉर्म्युलामध्ये पुटअप करा. डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण या बेसिसवर कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर हे एक इक्वेशन आहे ज्यावर आपल्याला बऱ्याच वेळेस न्यूमेरिकल वगैरे विचारलेलं आहे. सो हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. यावर सुद्धा आपल्याला पुढे न्यूमेरिकल बघायचे. तर चला, अशा पद्धतीने आपण आज एवढा टॉपिक हा कम्प्लीट केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत जे शिकलोय, दॅट मीन्स अप टू लेक्चर 6, तिथपर्यंत जे आपण शिकलो त्यावर जे काही न्यूमेरिकल्स बनतात तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हे जे काय फॉर्म्युले या लेक्चरमध्ये सुद्धा जे शिकलोय ते या आधीच्या सुद्धा लेक्चरमध्ये जे काय फॉर्म्युले झालेत त्यांचे युनिट, SI युनिट, कॉमन युनिट हे सगळे व्यवस्थित प्रिपेअर करायचे, तरच आपल्याला एकदम व्यवस्थितपणे न्यूमेरिकलची आयडिया येईल. ठीक आहे. आणि मॅक्झिमम वेळेस याच टॉपिकवर बरेच म्हणजे जे काही नीट आणि जेईची एक्झाम किंवा सीईटीची म्हणू शकता तुम्ही, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. एकदम इझी न्यूमेरिकल आहे. फॉर्म्युला आणि त्याचे SI युनिट, कॉमन युनिट हे जर व्यवस्थित केलेत तर आपण व्यवस्थित एकदम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. सो मी आज इथे सांगतो, पुढच्या लेक्चरला आपण न्यूमेरिकल्स करूया. ओके, थँक्यू.